गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 9वी द्वितीय सत्र परीक्षा विषय हिंदी या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत। एकूण 80 गुणांचा हा पेपर आहे आणि वेळ 3 तास आहे। या प्रश्नपत्रिकेचा तुम्ही अभ्यास करायचा आहे आणि जी उत्तरे आहेत ती तुम्ही स्वतः शोधायची आहेत, जेणेकरून आपला अभ्यास कितपत झाला हे तुमच्या लक्षात येईल। आणि तुम्हाला आवश्यक वाटत असेल तर तुम्ही प्रश्नपत्रिकेचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकता। कृति क्रमांक 1 ओ निम्नलिखित परिच्छेद पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए। 8 मार्कांसाठी आहे हा प्रश्न। त्यात बघा ओ 1 आकृति पूर्ण कीजिए। 2 मार्कांसाठी आहे श्रीमती की विशेषताएं। एकूण 4 विशेषताएं त्या ठिकाणी तुम्हाला तो परिच्छेद वाचून लिहायचे आहेत। पूर्ण कृती क्रमांक 1 8 मार्कांसाठी आहे। त्यातले 2 मार्कांचा आहे आकृती पूर्ण कीजिए। अ2 निम्नलिखित वाक्यों को परिच्छेद के घटनाक्रम के अनुसार लिखिए। 2 मार्कांसाठी आहे। खाली तुम्हाला 4 वाक्य देण्यात आलेली आहेत आणि ते तुम्ही घटनाक्रमानुसार ती वाक्य लिहायची आहेत। या ठिकाणी हा परिच्छेद वाचून घ्यायचा आहे तुम्ही। अ मधला तिसरा प्रश्न रिक्त स्थानों की पूर्ति कीजिए। 2 मार्कांसाठी आहे। 1 श्रीमती डैश डैश पर खड़ी होकर नौकर का कुशल क्षेत्र पूछने लगी। आणि दूसरा है उन्हें नौकरों की हर क्रिया में डैश डैश नजर आता है। 2 मार्कांसाठी होता तो प्रश्न। आता अ मधला चौथा प्रश्न पहा। परिवार के किसी व्यक्ति के अचानक हवाला जाने पर घर के लोगों की बेचैनी के बारे में अपने विचार लिखिए। त्या ठिकाणी तुमच्या शब्दात विचार लिहायचे आहेत की अचानक जर हवाला जाण्याची वेळ आली तर घरच्या लोकांवर कशी बेचैनी निर्माण होते ते लिहायचे आहे 2 मार्कांसाठी। आ निम्नलिखित परिच्छेद पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए। आता हा प्रश्न सुद्धा 8 मार्कांसाठी आहे। त्याची विभागणी पुढील प्रमाणे केली आहे। सिंधु का जल। ही कविता तुम्ही वाचून घ्यायची आहे। आ मधला 1 आकृति पूर्ण कीजिए। 1 इसके तट पर इंसानियत के यज्ञ हुए आणि ती आकृती पूर्ण करायची आहे। 1 मार्कासाठी आहे। दूसरं पावन जल स्नान करने वालों से नहीं पूछता। उसकी जात आणि पुढचे 2 जे आहेत ते तुम्ही लिहायचे आहेत 1 मार्कांसाठी। पुढची आकृती के यज्ञ हुए 1 मार्कांसाठी आहे आणि चौथी आकृती आहे तीही पूर्ण करायची आहे 2 मार्कांसाठी। पाचवी आकृती जीवन की पहचान। त्या ठिकाणी 2 उत्तर तुम्हाला लिहायची आहेत। 6वां प्रश्न यदि तुम किसान होते तो जल का उपयोग विषय पर अपने विचार लिखिए। 2 मार्कांसाठी आहे। त्या ठिकाणी तुम्ही तुमचे विचार लिहायचे आहे। जर तुम्ही शेतकरी राहिले असते तर पाण्याचा कसा उपयोग केला असता ते तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे। कृति क्रमांक 2 क निम्नलिखित पद्यांश पढ़कर सूचनाओं के अनुसार कृति कीजिए। संजाल पूर्ण कीजिए। त्या ठिकाणी ती आकृती पूर्ण करायची आहे। कवि के इन मानवीय गुणों को और से संकेत किया है। कृति क्रमांक 3 ट पूरक पठन 6 अंक।
निम्नलिखित परिच्छेद पढ़कर सूचनाओं के अनुसार कृतियाँ लिखिए और आकृति पूर्ण कीजिए। 4 मार्कांसाठी आहे तो प्रश्न। पियुष के परिवार के सदस्य, त्या ठिकाणी पियुषच्या परिवारचे जे सदस्य आहेत ते 3 सदस्य त्या ठिकाणी लिहायचे आहेत। ट मधला दूसरा, पीयूष का पशु पक्षी पालना इस विषय पर अपने विचार 6 से 8 वाक्यों में लिखिए। 2 मार्कांसाठी आहे। त्या ठिकाणी पियुषवरून जो परिच्छेद दिलेला आहे तो तुम्ही वाचायचा आहे आणि त्या ठिकाणी आपले विचार लिहायचे आहेत। किंवा ट मधला दूसरा पशु पक्षियों को अपने घर में पालना इस विषय पर अपने विचार 6 से 8 वाक्यों में लिखिए। 2 मार्कांसाठी आहे। बघा, परिच्छेद शांततापूर्वक वाचल्यानंतर तुम्हाला सहजच उत्तर लिहिता येईल। आपले विचार त्या ठिकाणी लिहायचे आहेत। कृति क्रमांक 3, निम्नलिखित परिच्छेद पढ़कर सूचनाओं के अनुसार कृति कीजिए। त्या ठिकाणी तो परिच्छेद दिलेला आहे तो तुम्ही वाचायचा आहे आणि त्या सूचनेनुसार कृती करायची आहे। आकृति पूर्ण कीजिए 2 मार्कांसाठी आहे। विलायत से आती है, त्या ठिकाणी 2 उत्तर त्या ठिकाणी लिहायचे आहे। 2 शब्दांमध्ये एक शब्दात उत्तर आहे त्याचं। हा परिच्छेद त्या ठिकाणी दिलेला आहे। ठ मधलं दूसरं धार्मिक संस्कार व्यक्ति अपने परिवार से ही प्राप्त करता है इस विषय पर अपने विचार लिखिए। 2 मार्कांसाठी आहे। पुढे आहे व्याकरणाचा भाग आहे, 18 मार्कांसाठी आहे। कृति क्रमांक 4, सूचनाओं के अनुसार निम्नलिखित कृतियाँ कीजिए। 1, निम्नलिखित शब्दों का वाक्यों में प्रयोग कीजिए। 1 आणि दूसरा आहे सब, त्यांचा वाक्यात उपयोग करायचा आहे। 2, अधोरेखांकित शब्द का भेद पहचानिए। 1 मार्कांसाठी आहे। आइसक्रीम कौन बना रहा है। दुसऱ्यातलेच पहिले, निम्नलिखित अवयव शब्दों का अर्थपूर्ण वाक्यों में प्रयोग कीजिए। 1 मार्कासाठी आहे। तुरंत आणि दुसरे आहे अवयव पहचान कर उसका भेद पहचानिए। 1 साल पहले मैं देश से बाहर गया था। तीसरा है वाक्यों का काल बदल कर लिखिए। त्या ठिकाणी वाक्य दिलेले आहे, त्यांचा काळ बदलायचा आहे आणि वाक्य लिहायचं आहे। पहिलं वाक्य आहे पश्चाताप कर लेने पर मनुष्य के पाप धुल जाते हैं। पूर्ण वर्तमान काळात वाक्य तयार करायचं आहे 1 मार्कांसाठी। आणि दुसरा आहे मैला कुर्ता अपने जीर्ण होने की शहादत देता है। हे अपूर्ण भूतकाळात वाक्य तयार करायचं आहे। चौथा आहे वाक्यभेद, अर्थ के आधार पर वाक्यों के प्रकार पहचानिए। 2 मार्कांसाठी आहे। 1, भारत एक महान देश आहे आणि दुसरा आहे मिनी दूध लेने कब गया है। 5वां प्रश्न, मुहावरे का अर्थ लिखकर वाक्यों में प्रयोग कीजिए। चंपत होना, इस मुहावरे का अर्थ लिखकर वाक्यों में प्रयोग करना है। 6 नंबर, निम्नलिखित वाक्य अशुद्ध करके लिखिए। पहला है निराला बड़े अच्छे कवि थे आणि दूसरा वाक्य आहे यहाँ शुद्ध गाय का दूध मिलता है। 7वां प्रश्न, निम्नलिखित वाक्यों में सहाय्यक क्रिया छाटकर लिखिए। 2 वाक्य दिलेले आहेत, प्रत्येक वाक्यातलं सहाय्यक क्रिया तुम्हाला ओळखायचं आहे। 1, भूकंप से उन्हें नींद में ही दबोच लिया। दूसरा, वे दोनों नेत्र बंद कर हाथ जोड़ खड़े रहे। वे दोनों नेत्र बंद कर हाथ जोड़ खड़े रहो। 8वां प्रश्न, वाक्यों में क्रियापद अकर्मक है या सकर्मक है लिखिए। 2 वाक्य दिलेले आहेत, त्यातलं क्रियापद अकर्मक आहे का सकर्मक आहे ते लिहायचं आहे। पहिलं वाक्य आहे मदन वाराणसी गया आणि दुसरं वाक्य आहे दादाजी खा रहे हैं। बघा, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही स्वतः शोधायची आहे आणि लिहायची आहेत। 9, प्रेरणार्थक और द्वितीय प्रेरणार्थक का रूप लिखिए। बघा, या ठिकाणी मूल धातू दिलेले आहे, तुम्हाला प्रथम प्रेरणार्थक आणि द्वितीय प्रेरणार्थक त्या ठिकाणी रूप लिहायचं आहे। 10वां प्रश्न आहे निम्नलिखित वाक्यों में उचित विराम चिन्ह लगाइए। वाक्य आहे तो फिर तुम उनके घर के सामने सीटी बजाकर चौकसी करते हो कि नहीं।
हे वाक्यामध्ये योग्य प्रकारे विरामचिन्ह लिहायचे आहे। आता रचना विभाग हा एकूण 26 मार्कांसाठी आहे। 1 निम्नलिखित जानकारी पर आधारित पत्र तैयार कीजिए, 5 मार्कांसाठी आहे। शाहूनगरी कोल्हापुर 416003 में भयंकर आवाज करने वाली फटाके असमय फोड़े जाने के कारण वहाँ के निवासी त्रस्त है। इस संदर्भ में अमिता पाटिल स्वास्थ्य अधिकारी कोल्हापुर 416007 को शिकायती पत्र लिखती है। या ठिकाणी पत्र लिहायचं आहे, 5 मार्कांसाठी लिहायचं आहे, कारण की तिथे अवेळी फटाके फोडले जातात आणि त्याच्यामुळे जे निवासी आहेत, तिथे राहणारे जे लोक आहेत ते त्रासून गेलेले आहेत आणि तुम्हाला त्या ठिकाणी पत्र लिहायचं आहे स्वास्थ्य अधिकाऱ्यांना। 2 गद्य आकलन निम्नलिखित परिच्छेद पढ़कर ऐसे 5 प्रश्न तैयार कीजिए जिनके उत्तर परिच्छेद में एक वाक्य में हो। बघा, हा जो परिच्छेद दिलेला आहे तो वाचायचा आहे आणि तुम्हाला प्रश्न तयार करायचे आहेत आणि प्रश्न असे तयार करायचे आहे की ज्याचं उत्तर या परिच्छेदमध्ये असेल। असे एकूण 5 प्रश्न तयार करायचे आहे आणि त्याचं उत्तर एक वाक्यात येईल असे प्रश्न तयार करायचे आहे। 3 निम्नलिखित मुद्दों के आधार पर लगभग 70 से 80 शब्दों में कहानी लिखकर उचित शीर्षक दीजिए। बघा, या ठिकाणी मुद्दे दिलेले आहेत, त्या मुद्द्यांच्या आधारावर तुम्हाला कहाणी लेखन करायचं आहे आणि योग्य असे शीर्षक त्या ठिकाणी द्यायचं आहे। एक राजा था, वह बहुत दयालु था। रोज रात में उठकर डैश प्रजा उससे बहुत प्रेम करती थी। डैश उसके दरबार में डैश दररोज वह लोगों को दान डैश उसका मंत्री राज से नफरत डैश यहात राज को डैश राजा को वह कत्ल करना डैश दरबार में सिपाही ने उसे डैश राजा ने उसको इनाम देना डैश और उसे अपने खास लोगों डैश प्रजा बहुत खुश हुई। अशी कहाणी आहे आणि या जे मुद्दे आहेत त्यांच्या आधारावर तुम्हाला कहाणी लिहायची आहे, योग्य शीर्षक द्यायचं आहे 5 मार्कांसाठी। 4था प्रश्न निम्नलिखित जानकारियों के आधार पर साबुन पाउडर का एक विज्ञापन तैयार कीजिए। बघा, त्या ठिकाणी तुम्हाला काही मुद्दे दिलेले आहेत आणि त्या मुद्द्यांना आधारून तुम्हाला काय करायचं आहे, साबुन पाउडरची जाहिरात बनवायची आहे, विज्ञापन तयार करना है। पहला मुद्दा है कपड़ों की मैल हटाना। 2 पीलापन दूर करना, झकास बनाना और वहाँ संपर्क नंबर दिया हुआ है। 5वां प्रश्न निम्नलिखित में से किसी एक विषय पर लगभग 80 से 100 शब्दों में निबंध लिखिए। या ठिकाणी निबंध लिहायचा आहे। मेरा प्रिय खेल, 2 पुस्तक की आत्मकथा, 3 फलों का राजा, 4 भारत की प्रजा। 7 मार्कांसाठी आहे। निबंधाचा देखील तुम्ही सराव करायचा आहे। या ठिकाणी आपली हिंदीची प्रश्नपत्रिका संपलेली आहे। अभ्यास करा। बेस्ट ऑफ लक।